माथाडी कामगार नेत्याच्या नातूच्या हत्येप्रकरणी IRS अधिकारी सचिन मोटेंवर गंभीर आरोप. सांगली जिल्ह्यातील माथाडी कामगार नेत्याच्या नातूच्या हत्याप्रकरणी आता IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्यावर जतमध्ये गुन्हा दाखल करू नये त्यासाठी जतच्या पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर आणि हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांच्याकडून करण्यात आला आहे. खंडणी आणि धमकी प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल करून न घेता विलंब केला. हा विलंब IRS अधिकारी सचिन मोटे यांच्याकडून जत पोलीस अधिकाऱ्यांवर आणला गेलेल्या दबावामुळे झाला. त्यामुळेच 5 तास उशीर झाला. परिणामी आपल्या नातवाला जीव गमवावा लागला असा गंभीर आरोप मृताचे आजोबा आणि माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी आणि हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांनी केला आहे. संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्याकडून लक्ष्मण खरात यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 10 लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी बाळासाहेब बंडगर यांच्यासह लक्ष्मण खरात जत पोलीस ठाण्यामध्ये संशयित गडदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र IRS अधिकारी असे सचिन मोटे यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब बंडगर यांनी केला आहे. तसेच संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्याकडून आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने निलेश गडदे याचा एन्काउंटर करावा अशी मागणी बाळासाहेब बंडगर यांनी केली आहे. हमाल ठेका आणि खंडणीच्या वादातून संशयित निलेश गडदे यांच्याकडून आपल्या साथीदारांचा माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार करत 14 वर्ष वेदांत बंडगरच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बाळासाहेब बंडगर माझे नाव. मी काल जतला 11 वाजता पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशननं दखलच घेतली नाही. तिथं मोठे सचिन मोठे काही की ते त्यांचा फोन येत होता आणि ते साहेबांनी फोन ती जोडून द्यायचे आणि साहेबांनी आमची दखल घ्यायची. बोलवायचे आत कोळेकर साहेब आणि 10 मिनिटाने बाहेर पाठवायची. 10 मिनिटांनी बोलवायचे, 10 मिनिटाने पाठवायची. असे 11 वाजता गेल्यानंतर 3:30 वाजता आमची त्याचं काही फिरात नोंदवून घेतली नाही. आणि नंतर त्या निलेश गडद्यानं फोन केला मला, तुम्हाला तिघालाही मारून टाकीन. तिघं कोण? माझा मुलगा लक्ष्मण खरात, मुकदम आणि मी. आणि ती बी फोन घ्यायला गेल्यावर फोन बंद कर म्हणला. फोन कशाला करायला आणि परत फोन उचलायचा नाही तो मला हे असं सांगितलं. आणि ते निलेश गडदे तर आला आहे तर डायरेक्ट असं गाडीचा हे उघडून अशी फायरिंग करायला चालला होता. मग दगड मारा आम्हाला नाही, दगड टाकली साहेबांच्या समोर. गाडी पुढे झाली. मग साहेबांना आमची तेवढं हे करून घेतलं. नाही साहेबामुळे कालचा ही प्रकरण काल लवकरात लवकर नोंद करून घेतलं असतं. आम्ही तिकडे जाऊन हे कुठलाही प्रकार घडला नसता. आणि झाले ही सगळं जत पोलीस स्टेशनच्या आणि कोळेकर साहेबाच्यामुळे झालेलं आहे. आणि तिने जर कंप्लीट करून घ्यायला किती टाईम लागतोय? 1 तास, 1.5 तास, 2 तास, 6-7 तास थांबायचं पोलीस स्टेशनच्या मोहर. पण पोलीस स्टेशनच्या मोहर रोडला बसलो ना, पोलीस स्टेशनच्या समोर बसलो तरी सगळं साहेब काही दखल घ्यायला हे नाहीत. याच्या अगोदर तुमचा आणि गडद्याचा कधीही संबंध कधी नाही. पण हे कशामुळे घडलं? म्हणजे त्या धक्क्याची आमची 105 सभासद आहेत आणि त्यांनी मला फोन केल्यानंतर पोलीस स्टेशनला जायचं आहे. आणि बुधवारी आपला लक्ष्मण खरात त्यांच्या घरी जाऊन निलेश गडदे असं पिस्तूल घेऊन त्यांच्या बायकोला जाऊन मुलासनी जाऊन आणि काय पैशाचं पण हे करून आणि परत आमच्या नादी लागायचं नाही ह्या अशा काहीतरी गोष्टी केल्या. म्हणून मला फोन करत होती. मी गेलो. सभासद आहेत मग आम्हाला पंचायतचे सभासद आहेत. सभासद कुठे फोन करतील तर मला जाणं भाग आहे. आणि गेल्यामुळं हे आमच्यात हे घडलं. आज तर सभासदांचं गोरगरिबांची कामं करायला जायची, कसं सर्वसाधारण लोकांनी जायचं याचा बी अवघड एक प्रश्न झाला आहे. आणि पूर्वी आम्हाला दाद बी कोण देत नाहीत. इथं पोलीस स्टेशनला गेलं तर आम्हाला आमची चेष्टा मस्करी केली. असा प्रकार कुठल्याही पोलीस स्टेशनला नाही. इथं संजयनगर पोलीस स्टेशन असो दे, इस्लामबाग असो, आम्ही जाईल तेव्हा आमची दखल घेतात आम्हाला पंचायतची. अशी पहिल्यांदा या जत पोलीस स्टेशनची आम्हाला त्याच्यामुळं झालं. त्यांनी दखल घेतली नाही. त्या साहेबांनी कोळेकर साहेब याला सस्पेंड केलं पाहिजे
एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्या निलेश गडद्याला फाशीकर झाली पाहिजे, नाही एन्काउंटरकर झाला पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. आणि त्यांचे साथीदार जे आहेत जवळजवळ आता 7 ते 8 तर जत पोलीस स्टेशनला ठेवून घेतलेत तिने, त्यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. निलेश गडद्याच्या गाडीत उतरून तर गाडी पोलीस स्टेशनला जातात, तिने सोडून परत आणि ते येतोय. हो गुन्हेगार आहे, गुन्हेगाराच्या गाडीतनं जाऊन माणसं तिथं बसतात आणि गुन्हेगार पोलीस स्टेशनच्या समोर येत असताना कोळेकर साहेबांनी म्हणतो गाडी मागं लावा, हो गाडी मागं लावा, ही गाडी आता तुम्हाला गावत्या, ही आरोपी सगळी गावत्यात. ती आमच्या डोक्यानं आम्ही करतो की तुम्ही कोण सांगणार आम्हाला ही भाषा केली काल. नाही कालच सापडत होता आरोपी आणि आमच्या घरी आमच्या मुलाचं हे घडलं नसतं, तर यांच्यामुळं जर घडलेलं आहे, यांनी सस्पेंड झाले पाहिजेत. माझं नाव लक्ष्मण पांडुरंग राहणार भाग. माझ्या घरी मी नसताना घरी जाऊन माझ्या बायकोला रिव्हॉल्वर दाखवून दाब दिला, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, काम सोडणार, 10 लाख रुपये दे असं. माझ्या बायकोला पॅरलेस आजार आहे बायको. पोराशनला म्हणला की तुझ्या वडिलाला सांग, तुझ्या वडिला तुला काम पाहिजे, तुमचा वडील पाहिजे त्याला सांगा, नाहीतर त्याला मारून टाकेन असं म्हणून गेला. गावात जाऊन गोळीबार करून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व हमाल गोळा होऊन जत पोलीस स्टेशनला तक्रार दे गेलो. आमचं बाळासाहेब बनगर चेअरमन यांना आम्ही कुठल्याही कामात आम्ही त्यांना पुढे घेतो, त्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आल्यानंतर जतलं आमचे कोणीही दखल घेतली नाही. कोळेकर साहेबांना फोन मोठ्या साहेबांचा आला असता, ते अंकुश गडदे म्हणून 2-3 वेळा फोन दिला. त्यामुळे आम्हाला टाळरा शिवी द्यायचे, गाडगायचं काम चालू आहे म्हणायचे. असं करत दुपारी 2-3 वाजता चेअरमन साहेबांना निलेश गडदा फोन आला की तुझ्या मारुती बनगाला ठेवत नाही, तुला ठेवत नाही आणि मारून टाकणार आहे म्हणून जत पोलीस स्टेशनला तू तक्रार द्यायला गेला, माघारी जा, नाही तुला मारून टाकणार सांगितलं. मग बाळासाहेब बनगरने फोन त्याचा आलं साहेबांना, त्यांना साहेबांनी फोन कट केला. तो फोन त्याचा उचलून आम्हाला शिवीगाळ करून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो येऊन रिव्हॉल्वर दाखवून शिवीगाळ केला. आमच्या सर्व हमालाने त्याच्या गाडीवर दगडफेक करून त्याला पळवून लावले. त्यानंतर तो सांगेला येऊन चेअरमनच्या घरी येऊन रिव्हॉल्वर दावून बारक्या पोरला मारून गोळीबार करून त्यांना मारून टाकलं. नेमकं तुमचा संशय कोणावर? कारण ज्यावेळी प्रकार घडला तुम्ही पोलीस स्टेशनला त्यावेळी सांगितलं होतं. हा प्रकार कोळेकर साहेबांनी आमच्या 5 तास घालले. 1 तासाची कंप्लेंट असताना आमची कुठलीही दखल न घेता आम्हाला टाळाटाळ केल्या, वेळ गेल्यामुळे हा मुला जीव गेला. आमच्या न्याय द्यायला माणसावर अन्याय झाला. घरात येऊन त्यांच्या मुलाला गोळीबारी झाली. हे प्रकरण झालं, पण नेमकं कशामुळे झालं हे तुम्हाला वाटतं? हे करण्याचं नेमकं कारण काय असं? त्याला आरक धक्क्याचं काम पाहिजे, नसेल झालं तर 10 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीव मारणार असं सांगत. आणि कोळेकर साहेबांना दबाव असल्यामुळे त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं, टाळटाळ केलं कंप्लेंट घेण्याचं काम. त्यामुळे ही वेळ त्या बारक्या लहान मुलाला मारून टाकलं त्यांनी. त्याच्या पाठीमागे कुठली व्यक्ती असं तुम्ही म्हणते? ते अंकुश गडदे 2-3 वेळा फोन दिला की मोठे साहेबांचा फोन आहे, साहेब बोलणं करा. बोलणं झाल्यामुळे तिने म्हणजे आम्हाला दाबून ठेवलं, आमची तक्रार लिहून घेतली नाही, वेळ घेतली. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.